ठाण्यातील टेंभी नाका परिसरात माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्या साथीदारावर हल्ला, जुन्या वादाचा राग मनात ठेवून हल्ला केल्याची माहिती। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगाव, हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मराठवाड्यात 17 दिवसात वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू, 391 जनावरं दगावली तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचं नुकसान। बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका, 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली। पुण्याच्या आंबेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वीज कोसळल्यानं कांदा चाळ जळून खाक, शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान। पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावांमध्ये पावसाचा कहर, 771 घरांची पडझड, 7 जणांचा मृत्यू तर 95 जनावरं दगावली। आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट जारी। सुप्रीम कोर्टाकडून पूजा खेडकरला दिलासा, पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर, खोट्या कागदपत्रांद्वारे नोकरी मिळवण्याचा पूजा खेडकरवर आरोप।